नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहो मित्रांनो. आणि मी कुठे आलो आहे बघा, आलो मित्रांनो बघा मी कुठे आलेला हा एरिया सांगा मित्रांनो. आणि मी जात आहे आता गावी मित्रांनो. आणि मी आलेलो आहे स्टेशनला बघा. आणि आज संडे आहे मित्रांनो. आज संडे असल्यामुळे स्टेशनला गर्दी नाही आणि गर्दी खाली आहे स्टेशन. मित्रांनो कुठे आलेला आहे हे बघा, किती वाजले बघा, 5 वाजलेले आहे मित्रांनो. मी आलेला स्टेशनला. आणि तुम्ही विचारात पडले असेल, अरे बाबा विजय कुठे फिरतोय, तुम्हाला विचारात पडले अचानक कुठे गेलेला विजय, कुठे जात आहे. मित्रांनो मी आलेलो स्टेशनला आणि गावी जाणार आहे. थोडं काम असल्यामुळे 2-3 दिवसासाठी, त्यासाठी मी स्टेशनला आलेलं आहे. आता माझी संध्याकाळची ट्रेन आहे मित्रांनो, संध्याकाळी 7 वाजता. तर मी आता गावी जाणार आहे मित्रांनो. तर बघा कसं वाटतंय स्टेशनला, कशी असते. बघा मित्रांनो आलो आहे बघा सीएसटीला. मित्रांनो बघा सीएसटीला किती गर्दी असतो, स्टेशनला खूप काय गर्दी असतो मित्रांनो, खूपच. आणि मी स्टेशनला आलेला आणि खूप लवकर आलेलो म्हणजे आज, कारण की तिकीट वगैरे मिळत नाही आणि गर्दी असते, मग ट्रेन वेळेवर मिळत नाही. बघा गर्दी किती आहे मित्रांनो, दिसतो खूप गर्दी आहे. तर बघा किती गर्दी आहे. तर मी आज जॉब करून नाईट मॉर्निंग करून निघायला ड्युटी, आणि थोड्यामध्ये खूप काही झोप आहे आणि व्हिडिओ वेळाला वेळ नाही, पण तरी पण थोडा व्हिडिओ काढूया म्हटलं, कारण की आपल्या प्रेक्षकांना पण माहिती असायला हवा विजय कुठे गेला, काय गेला. त्याला आता जातो मी तिकीट काढायला. तर तिकीट काढतो मित्रांनो, तिकीटच्या लाईनमध्ये लागणार. तर खूप गर्दी आहे स्टेशनला, खूपच गर्दी असतो आणि इथं लाईन खूप लांब लागतो मित्रांनो. ते बघा काही लाईन लागलेली आहे मित्रांनो, दिसतोय. हे आहे स्टेशन, हे आहे स्टेशन मित्रांनो. मी लागलोय आता तिकीटच्या लाईनमध्ये. मित्रांनो मी आलो ना स्टेशनला. बघा आता ह्या स्टेशनवर उभा आहे आणि खूप लवकर आलो मित्रांनो, कारण की मला आमच्या ट्रेनने गर्दी खूप जास्त होतो, त्यामुळे मी आता लवकर आलो. आणि इथे हा मुलाला इकडे पेंटिंग करतो मित्रांनो. बघा पेंटिंग करत आहे. मला वेळ आहे, खूप लवकर आलो स्टेशनला, त्यामुळे चला म्हटलं आणखी म्हणून आता आपल्या स्टेशनला माहिती पडणार आपला व्हिडिओ. हे स्टेशन अशी खान आहे. आज संडे मित्रांनो आणि स्टेशनला सध्या गर्दी कमी आहे, आणि गर्दी कमी असल्यामुळे तो असं वाटत नाही. पण आता 5 वाजल्यानंतर गर्दी वाढणार मित्रांनो. आणि मला तर कंटाळा आला तर गावी यायचा, पण काय करणार, थोडं काम असल्यामुळे गावी जावं लागतं मित्रांनो, कारण घरी कोणी नसतं लाभ वगैरे करायला. तर चला म्हटलं तर आपलं घर वगैरे बघून या. आणि कसं आहे, आणि थोडं काम असल्यामुळे बाबाची भेट पण होते. बाबा पण तब्येत अजून चांगली राहत नाही, तर बाबाच्या भेटीला पण जाऊन येणं होते. आणि
बहिणी वगैरे भेट होते. आता आणखी उन्हाळ्यात जाणारच आहे 15 दिवस आणखी उन्हाळ्यामध्ये राहणार मित्रांनो. हे मी CST स्टेशनला आहे आणि स्टेशन कसं वाटतं ते मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्सला. स्टेशन बघा कसं पेंट करतं मित्रांनो. वगैरे सुद्धा बसची वाट बनवून बसलेली आहे आणि वाट बघतो आहे ट्रेनची. ट्रेन आता पण ट्रेन निघायला तर रात्रीचे 8 वाजता ट्रेन निघणार आहे आणि या पब्लिक येऊन बसलेली आहे बघा. ट्रेनमध्ये आणि मिळाली मला बघा. आणि त्या इंजिनचा आवाज चालू आहे तर माझा आवाज येत नसेल बघा. आणि आता मला जागा वगैरे मिळाली आणि आपण सकाळी पोहोचणार अमरावतीला आणि त्याचं लाईट वगैरे चालू व्हायची आहे गरम होते मित्रांनो बघा. व्यवस्थित कम्फर्टेबल आहे एकदम मित्रांनो. मित्रांनो मी पोचलो आहे आता अमरावतीला. आता चाय वगैरे नाश्ता मी केलेला मस्त आणि आता थोडा फ्रेश झालेलो आणि बघता पाणी वगैरे डोळे वगैरे चेहरा धुतला नाही. झोपेतून उठलेला आणि ट्रेनमधून उठून नुसतं चाय वगैरे आणि मस्त पोहा खाल्लेला गरम गरम आणि ते गरम पोहा आणि चाय एक नंबर होता मित्रांनो. आणि आता निघालेलो डेपोला जायला हळूहळू कारण की मला आता थोडा अमरावतीत थांबवायचं आहे थोड्या कामासाठी. तर म्हणून मी काय आता घरी जायची घाई करत नाही त्यामुळे वाटताला तर आपल्याला वेळसुद्धा आहे तर थोडा बनवून बघूया व्हिडिओ आपला. तर मित्रांनो तर हे आहे अमरावती बघा. अमरावतीचं वातावरण खूप छान आणि शांत आहे आणि हा वातावरणात खूपच छान वाटतं मला खरं. अमरावतीमध्ये जे वातावरण आहे आपल्या गावाकडलं ते वातावरण अमरावतीचं आहे आणि जे मुंबईमध्ये वातावरण खरंच वेगळंच आहे. इकडे आल्यावर सगळं शरीर असं इकडली हवा लागली मला अमरावतीची इकडली समजून शरीर हलकं झालं आणि मुंबईतली हवा असली शरीर भारी झालं असं वाटतं. तर मित्रांनो बघा ह्या आहे आता अमरावती. मी आहे ह्या रोडवर. हा रोड आहे डेपोजवळ जातो आहे. डेपोचा रोड कोणता आहे रुक्मिणी नगर जवळ येतो मित्रांनो. इथे बघा जे हा रोड आहे इरविनच्या पाठीमागचा. मी इरविनमध्ये असाल ते इरविनच्या बाजूला तिथं इरविन आहे चाललं तर डेपोत हळूहळू आणि इथून मला इथं कसं टाईमपास करावा लागेल थोडा डेपोत आणि इथं मला थोडंसं काम आहे डेपोच्या आजूबाजूला बाजूला थोडा. तर त्यानंतर थांबणार आणि थोडा मग घरी निघणार. घरी गेल्यानंतर तुम्हाला फोटो व्हिडिओ काढणार.